ऐक ना, मला पण तुझ्यावर प्रेम झालंय. उद्यापासून दररोज कॉलेजला यायचं. सेजलला सांग ना, दुर्वाला पण घेऊन यायला. मला पण तू खूप आवडतेस. आय लव्ह यू. लवकर फोन केलाय, आज घरी कोणी नाहीये. आपल्याला सेजल, आता काय करू? एक काम कर, आतमध्ये जा. ऐक, मी सांगितल्याशिवाय बाहेर येऊ नकोस. काय ग, दादा कुठे? मला नाही माहिती, नाही येतो घरी. कोणी आलं होतं का घरी? नाही. कुठे आहे तू? इथं टेरेसवर आलोय वर. तुझा भाऊ येतोय वरती. काहीच कळत नाही काय करू. दादा येतोय. एक काम कर, तू उडी मार. काय उडी मारू? अरे काय एडीबिडी झाली काय तू? टेरेस वरती मी, खाली पडलो तर मरण डायरेक्ट. काय पण कर, पण तिथून जा. अयो, आता कशी उडी मारू? शिडी पण पडली त्याच्यात. अयो बाबू, काय होऊ दे, उडी तर मारायलाच लागणार आहे. श्री स्वामी समर्थ. सरक, कोण आलं होतं घरात? बाजूलो. खरं सांग, कोण आलं होतं घरात? मला क्रिशने सगळं सांगितलंय. नाही दादा, कोण नव्हतं आलं. खरं सांगते. हे बघ, मला माहिती तू खोटं बोलतीये. खरं सांग. नाही रे दादा, खरं सांगतेय. हा का? तू खरं बोलतीये का? घे बरं आपल्या आईची शपथ. तेजस, सेजलला तिच्या भावाने खूप मारले आणि तिच्याकडून फोन सुद्धा काढून घेतलाय आणि तिचं कॉलेज सुद्धा बंद केलंय. आणि हा, त्यांनी माझ्या घरी सुद्धा फोन करून सांगितलंय आणि माझी घरची सुद्धा स्ट्रिक्ट झालेत. आज मीच कशी कशी कॉलेजला आली आहे.
जरूर है ना सनम. हॅलो त्याचा आवाज येतोय माझा. त्याचा हात जोडते मी तुझ्या पुढे. त्याला काय करू? आमच्या बहिणीच्या नादी लागतो. आमचं बॅकग्राऊंड माहिती का? तिचा नाद सोडायचा, कळलं का? सोडतील का नाही तिचा नाद? नाही सोडणार तिचा. ऐक माझं. त्याचा टाक की माझं नाक सोडून टाक. ऐक ना. थांब रे. मला काहीच कळत नाही काय करू ते. मारला असणार आहे आता. ऐक ना. मला माफ कर. इथून पुढे नाही होणार आहे शिकून. प्लीज मला जाऊ दे कॉलेजला.
ते तर आहे का, पण हा सीन झाला, त्याच्यात पैसे पण नाही माहिती का मला. पैसे काय प्लॅन आहे उद्या बड्डे? तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठं? केला जुगाड आपले बापाचे. हॅलो कुठे? अरे तुझी बहीण आली होती कॅफेवरती, सोबत 3-4 मुलं पण आहे. मला काय ते बरोबर वाटलं नाही. तू ये जरा इथं. तुला कळत नाही ना एकदा सांगितलेलं? तुझा बर्थडे आज, मी सकाळपासून तुझी वाट बघतोय, तुझ्यासाठी केक आणलाय आणि तू तिकडे झक मारतेय का? कालच तुला समजून सांगितलं तरी परत आज तू तीच चूक केली. त्या दिवशी आपल्या आईची खोटी शपथ घेतली. एवढी शानी झाली का ग तू? आपली आई गेल्यानंतर लहानपणापासून मी तुला तळ हाताच्या फळासारखं जपलं आणि आज तू असं करतेय का? एवढा तुला काय गते त्याने तुझ्यावर जादू केली एवढी? हा बोल ना, काय झालं? आता नाही बोलता येते का तुला? काय कमी पडलो मी तुला? सांग ना, बोल. आता नाही बोलता येते का? बाळा, चुकलं का माझं? माझा राग नको मानून होतो. हे सगळं तुझ्या काळजी पोटीच करत होतो. लवकर घरी होतो. हॅलो. आयल सेजलला भेटली का तू? हा तेजस, आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये. सगळं ठीक आहे. आणि सेजल सुद्धा बरी. मला नाही राहत तिच्याशिवाय इकडं. ती येईल ना परत माझ्याकडे? हो तेजस, ती येईल पण आणि तुला भेटेल पण. तू काही काळजी नको. ठीक आहे, तुझ्या तेजसने दिले. नको मला, तुझं प्रेमच नाही माझं. हो का? घ्यायचं तर घे, नाही तर नको घेऊ. आम्हाला उशीर होतो, आम्ही जातो आता. काय झालं? पेशंटला आधीपासून काय त्रास होता का? नाही, असं काही नाही. मग घरामध्ये कोणाला आई किंवा वडिलांना? दादा आपली आई कुठे? दादा सांग ना. ब्लड कॅन्सर.
तेवढी पाहिजे. जास्त वेळ नाही. अरे आख्या काय झालंय? अरे काय झालंय प्रशांत? फोन दे ना. तेजस सेजल गप्पे, काय पण काय बोलतोय? आता हॉस्पिटल मध्ये होती ती, बरी होऊन येणार आहे. तेजस, आपल्या मैत्रीची शपथ, सेजल नाही राहील. काय बोलला? खरं सांग. खरं नाही राहिलं. मला खरं सांग प्रशांत. मला खरं सांग, सेजल कुठं आहे? खोटं बोलताय तुम्ही सगळे. कुठे गेली ते? मला घेऊन चल तिकडं. मला घेऊन चल तिकडं आख्या. मला भेटायचं तिला. ऐक ना, मला पण तुझ्यावर प्रेम झालंय. उद्यापासून दररोज कॉलेजला यायचं. स्वप्नात तू माझ्या, हृदयात तूच आहेस, श्वासात तू माझ्या, ध्यासात तूच आहेस, जीवनात तूच माझ्या, आठवणीत तूच आहेस. माझं सर्व काही तूच असून तू का ग माझ्या